कॅमेरा. आपण स्टारगुडला गेलो होतो मैसूर पासून आपण इकडे आलो. आता इकडे कर्नाटक तर आता आपण एंटर करतोय तामिळनाडू मध्ये. विजिट अगेन कर्नाटक स्टेट. थँक्यू. तामिळनाडू स्टेट चालू झालं. तामिळनाडू लिमिट स्टार्ट. हे जंगल आहे, हे वीरप्पनचे जंगल. ह्या वेळेस इथं ते बघ तिथं मोर बघ. इकडच्या पोलिसांनी त्रास दिला की इकडे जायचं, इकडच्यांनी त्रास दिला की तिकडे जायचं. इकडच्यांनी म्हणजे कारण काय State police. हा तामिळनाडू, कर्नाटक आणि मला असं वाटतं केरला. पोलीस आहे ना, पोलीस एक स्टेट सब्जेक्ट आहे 7th शेड्यूल मध्ये. त्याच्यामुळे मग ते ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर स्टेटच्या पोलिसला जाता येत नव्हतं. त्या कारणाने वीरप्पन ते पोलीस त्याला इकडे पकडायला आले की तो इकडे हा, जायचं. state change करायचं. त्या स्टेटचे पोलीस या बाउंड्री पार नाही येऊ शकत. हा मधुमलाई टायगर रिझर्व चालू. आता इकडे मधुमलाई टायगर रिझर्व. बंदीपूर संपलं. बंदीपूर संपलं. आता हे तामिळनाडूचं टायगर रिझर्व आहे थोडक्यात. तामिळनाडू. एकच आहे सगळा रिजन, फक्त स्टेट बदलला की नाव बदलतं. हा बरोबर. मधुमलाई टायगर. हा एरिया एकच आहे. आता बघू आपण यांचं किती फी आहे काय. हाऊ मच? 30 रुपीज. आलं आता उटी. ऑलमोस्ट 10-15 किलोमीटर राहिलेलं आहे बॉईज. आलं काय मला वाटतं रमून गेलतो या माउंटेन्सच्या ड्युटीत. तसं आपण आता ऑलमोस्ट उटी मध्ये पोहोचलेलो आहे. दुसऱ्या गाडीसाठी थांबलोय आपण. आपल्या इकडं व्ह्यू कसला भारी आहे, सगळीकडेच भारी आहे. तसा उटीत आले आम्ही पहिला इथं चहा ऑर्डर केलाय. अंधार झाला तसं आम्हाला यायला. इथं लय फेमस दुकान आहे चहासाठी. आणि इकडे बरोबर आहे. आणि इकडे यांचा चहा आला स्पेशल मसाला टी. त्याच्यावर आम्ही कायानी बेकरीचा केक घेऊन आलेलो आहे. कसं कसं ना कळतंय, कायानी बेकरीचाच आहे. आता चहा मस्त बुडून जाणार आहे. उटी मध्ये आम्ही पहिलाच पॉइंट रात्रीच केला. आता इथं आल्या जवळ चर्च आहे. 1831 च चर्च आहे आणि याचं नाव काय, सेंट स्टीफन्स चर्च. आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नाहीये, पण खूप चांगले वाईब्स आहेत आतमध्ये. शांतता आहे एकदम. फायनली आज आमचा 5वा दिवस आहे ट्रिपचा. आम्ही सकाळी 7 वाजता आलोय इकडे. वय घाटाचं नाव काय ह्या? डोडा बिटा पीक याचं नाव आहे. आता तिकडं पीक वरतीच चाललोय. हा ना, जायला चान्स नाही. तिकडं पूर्ण पाईनच्या झाडांनी कवर आहे. निलगिरीची झाड आहेत सगळीकडनं. पण आता आम्हाला परत यावं लागतंय रिवर्स. कारण आम्ही टाइम हा ना टाइम व्हायलेशन केलंय आम्ही. 7 किलोमीटरचा वॉक आणि रन दोन्ही करायचं. पण इकडे पीक वरती जाऊन देत नाही. आता आम्ही लय लवकर आलो इकडं. रिस्की आहे थोडस पीक. त्याच्यामुळं परत त्यांनी आम्हाला खाली आकारले. आमचा कोटा पण संपला आता. हा ना, आता ताकद पण नाही राहिली. किलोमीटरचा होता पण 6-7 मध्ये झाला. आता मस्त जाऊन कॉफी, हॉट चॉकलेट. खरंच प्रायव्हेट हिल सारखं झालंय. एवढं भारी वातावरण दिसतंय. डेन्स फॉरेस्ट. व्ह्यू त्याच्यामध्ये मस्त आहे. राईट साइडला पूर्ण हे टी फार्म्स आहेत. राईट साइडला टी फार्म सध्या छोटे आहेत आता. इथंच त्यांचे गाव आहेत सगळे. मॉर्निंग आहे उटीमध्ये आमच्या हॉटेलमधनं. मस्त व्ह्यू दिसतोय. सकाळी काहीच दिसत नव्हतं, पूर्ण कोराही कोरा. वैभव पण दिसत नव्हता, एवढा कोरा झाला होता. मस्त ॲम्बियन्स आहे खालचं. किती खाणार वैभव आता वैभव अनलिमिटेड खाणार आहे. अनलिमिटेड. वैभवचे खाल्लं डोकं चालणार आहे आता. खाल्लं नाही त्यामुळे डोकं चालणार नाही. वैभवला एक अनलिमिटेड थाळी मागवा वैभवला. अनलिमिटेडच खातो. बाकीचे पोरं सगळे झोपल्यात. चल व्ह्यू दाखव. ब्रेकफास्ट व्ह्यू दाखव दे. ओरिजिनल गुलाब. इकडं सरवटा धरते तू. आई अम्मा चिडला. आता आपण बॉटनिकल गार्डन मध्ये जाणार आहे ना. रोज गार्डन. इथे रोज गार्डन आहे. इथं व्हाईट गुलाब आहे. तिकडं ब्लॅक गुलाब सुद्धा आहे. ब्लॅक गुलाब. लाईट गुलाब. ब्लॅक रोज. ब्लॅक रोज
स्पेशीज आपल्या इकडे जगात मला वेळ नाही ब्लॅक जाऊ ना घेऊन खराब वाटायचं नसतं. येऊ बघा आता नाश्ता येतोय अजून मग घ्यायला जायचंय पण ठीक आहे. नाश्ता झाल्यानंतर वैभवची फरमाईश होती कॉफी प्यायची आहे ना. कॉफी आगळी वेगळी फरमाईश असते. आता ऐक ना एक गुड पिऊन बनला साखर नाही याच्यामध्ये साखर टाकायला लागेल. उटीच्या फेमस चॉकलेटचं हॉट चॉकलेट आम्ही आता ब्रेकफास्ट नंतर आनंद घेतो. पण मी पहिल्यांदा हॉट चॉकलेट घेतो कुठं म्हणजे असं नाही पहिला आणि आपण आर्य तिकडे आपले सेम आर्या त्याला केवढा मोठा चेस आहे. हा खेळ की. सिंगल इज माय ॲटिट्यूड. हा ना त्यामुळे राणीला काढून टाका. नाही अरे लिहिलंय. कुठं लिहिलंय वा किती भारी थॉट लिहिलंय इकडं. फोटो सेशन चाललंय वैभवचं. हॉटेलमध्ये एकदम एस्थेटिक गाडी पण आहे. विंटेज गाडी आहे. विंटेज गाडी खरं ही चालू असेल का वैभव? मला तर वाटतं बंदच आहे आल्यापासून. वॉचमॅनला विचारलं काल. वॉचमॅनला विचारलं बंदच आहे तशी. मस्तच. बघ ना कसं लावलंय सांग बरं काय हे गार्डन बघूनच मी लय खुश झालोय माहिती काय यांचं खरंच. हे काय सांग बरं. हे मला हम्पीचं नाही तर. हा हम्पीला पण असंच आहे काहीतरी. झाड बघ ना किती मस्त आहे मोठं. केवढं आहे? तेच सांगतो इकडे खरंच भारी आहे सगळं. रात्री आपल्याला एवढं कळलं नाही बरं का अंदाज है ना. फाउंटेन बघा ते. रात्रीचं एवढं काय कळलं नाही आपल्याला. मार्केटचं पाणी तर रात्रीचं असं हा रात्री येत होते ते आता ना. आणि इथनं असं त्याच्यावर खरंच राव. बॉटॅनिकल गार्डनला जायच्या आधी समोसे खायला थांबल्यात पोरं. इकडे समोसे दिसले पोरांना. खरंच समोसा चांगला आहे आणि हायजीन पण चांगलं ठेवलंय अण्णांनी. गरम गरम समोसा देतात ते. छोटा आहे थोडा साईज मध्ये पण ओके. खूप छान आहे. यांचा चाय पण चांगला आहे. काल पण रात्री आम्ही इकडे चहा प्यायला आलो होतो. चलो बॉय बॉटॅनिकल गार्डन पाशी आलोय. इकडे यांचे टायमिंग 7 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत आहे. 100 रुपये अडल्ट्सला तिकीट आणि 50 रुपये छोट्या पोरांना. गार्डन लय मस्त आहे. या गार्डनला जायचं आपल्याला. आतमधनं बघू कसं आहे. खूप रश आहे. हा गर्दी लय. आज संडे त्याच्यामुळे जास्त गर्दी. काय म्हणतो अनिश? लाईन लावलेत नाही रेड वाले. हा सॅलिया म्हणतात. हे सॅल्विया फुल मॅच्युअर झाले. फुल मॅच्युअर सॅल्विया आहे का? आपल्या गुडघ्या एवढेच असते. ओके. हे जे आहे ना हे जे क्रिएटिव्हिटी केली आहे. क्रिएटिव्हिटी. हा ह्याला टोपियारी म्हणतो. टोपियारी. ह्याचं काय टोपी बनवलंय म्हणून टोपियारी म्हणतोय काय तू? मग शिवलिंग सर हा हा म्हणजे जे डिझाईन करतात त्याला काय म्हणायचं? टोपियारी म्हणतो. टोपियारी. म्हणजे हे कलाकृतीला टोपियारी म्हणतात का? ओके. अनिशला भरपूर माहिती आहे तशी फुलांची. अनिशच्या घरी पण त्याचं स्वतःचं वैयक्तिक गार्डन आहे. त्याच्यामुळे त्याचं बॉन्साय पण केलाय. आता आपण ग्लास कशात आलोय? ग्लास हाऊस मध्ये आलोय. हे सगळे ग्लास हाऊस मध्ये उगवलेली झाड आहेत. आणि सांग जरा हे झाड कुठलंय काय? हे आहे सगळे हे काँग्रेस आहे. पांढरा कलर. बॅल्सन. ह्या फुलांना बॅल्सन म्हणतात. आणि अजून एक रेअर झाड आहे रेअर जे की ब्लू आलं. ब्लू आलं. इथं ब्लू आहे. हे झाडांमध्ये लय रेअर आहे. ब्लू कलर म्हणजे हा ब्लू कलर खूप रेअर आहे. आणि हे झाड असलं आपल्या इथं पण असतं. बोगनविलिया म्हणतात. हे पण रेअर आहे कारण हे शॉर्ट केलंय. शॉर्ट केलंय. अच्छा हा आपल्या इकडे जे पण झाड आहेत ना ही सगळी मोठ्या साईज मध्ये झाड आहेत. शॉर्ट करतात. आणि हे जे आहे याला पिटोनिया म्हणतात. ह्याला पिटोनिया म्हणतात. ओके. पिटोनिया ह्याच्यात वेगवेगळे कलर पण येतात. मिक्स आहे. पिंक आहे. खूपच छान कलरचे झाड आहेत इकडं. सोसायटी बॉय आहे ना अनिश त्यामुळे अनिशला भरपूर माहिती आहे झाडांची आहे का नाही? कुठे आहे बॉन्स? पण लाखातच येते. हा त्याला फुल्ली मॅच्युअर व्हायला कमीत कमी 10 ते 15 वर्ष द्यायला लागतात. ही साईज 10 ते 15. ही साईज यांनी घेतली आता. ह्याला 10 ते 15 वर्ष थांबलेत. जिथे वळवतात त्याला बघा टर्न आहे ते. हा. वायरिंग करून पूर्ण असं वायरिंग वगैरे करून ते करायला लागतं का? चांगलं. इकडे ज्या गोष्टी बघायला नाही भेटल्या त्या सुद्धा इकडे बघायला भेटल्यात आपल्याला. चलो बघू आता नेक्स्ट पॉइंट आपण कुठे जातोय.
मी पहिल्यांदा बघतो. काय काय युनिक आहे हे फक्त थंडीतच उगतात. थंडीत उगतात फक्त. ओके. नेक्स्ट काय ही झाडं बघून घ्या आधी. सक्युलेंट्सचे प्रकार आहेत. सक्युलेंट्स म्हणजे सॅक्युलंट्स. ह्याच्यात वेगवेगळे टाईपचे आहेत बघ. हे कुठलं आहे बघ. हे पण सॅक्युलंट्स आहे. हे पण आहे सगळे. पानं आहे ना म्हणजे ते पाणी स्टोअर करतात. जसं लागेल तसं ते हे जे ॲलोवेरा असं ना ॲलोवेरा ते पण काइंड ऑफ सक्युलेंट आहे. ओके ओके. मग ते प्रकार आहे झाडाचा फुलांचा जे काय आहे ते प्लांट्सचा त्याला हे म्हणतात. हा ना. हे बघ हे सगळे बटरेस रूट आहेत बघणारा. हे बटरेस रूट मोस्टली एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि रेन फॉरेस्ट मध्ये असते. कारण का ट्रॉपिकल कारण का विषय काय असतो ना हे बटरेस याच्यामुळे ना त्याची एक जे माती हे सॉइल इरोजनचं प्रमाण असतं ना ते कमी होतं आणि इट होल्ड्स द ट्री इंटॅक्ट इन द सॉइल. आणि किती वर पर्यंत गेले बघ की. आणि हे बघ की हे आपण का आपल्याला बघायला भेटतं आपण गार्डन मध्ये आलो म्हणून. या गार्डन मध्ये असेल लय काय काय गोष्टी आहे बघण्यासारखी. हत्ती झाड आहे बघा हे किती. हा हे पण एक काइंड ऑफ बटर. हे गार्डन जवळजवळ आहे ना पकड मजबूत करतो. 22 हेक्टर मध्ये गार्डन आहे पूर्ण. 22 हेक्टर मध्ये किती एकर झालं? 54 एकर्स अप्रॉक्स. 54-55 एकर्स मध्ये आहे हे. नेक्स्ट आपण आलो आजच्या दिवसासाठी. कुठे टेम्पल आहे? देव मुरुंगन स्वामी टेम्पल. मुरुंगन स्वामी टेम्पल मध्ये आलो आता आपण. त्याला जवळजवळ 100 सीड्यात वरती चढायला. एंट्री फी फ्री आहे. आणि इकडं लॉर्ड शिवाचा लॉर्ड गणेशचा एक जवळजवळ 40 फुटाचा स्टॅच्यू आहे असं मी वाचलंय. पण अजून वरती बघितला नाही. हा शिवाचा तर दिसतोय. मुरुंगन देवाचा पण आहे इथं स्टॅच्यू 40 फुटाचा. साऊथ मध्ये विष्णू शिवाचं जे रूप आहे ना ते नॉर्थ मध्ये जास्त हे करतात. त्याला पूजा करतात आणि नॉर्थ मध्ये विष्णूच्या रूपाला करतात. आणि इकडे यांचा एक फेस्टिवल पण असतो जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये जिथं सगळे उटीची लोक इकडं येतात फेस्टिवल साठी. त्या फेस्टिवलचं नाव मला माहित नाहीये. सांगतो आठवल्यास. ठिकाण पॉप्युलर नाहीये. हा एवढं पॉप्युलर नाहीये हे ठिकाण. फिरायला आलेले लोक जास्त करून इकडे येत नाही. पण टेम्पल बघण्यासारखं आहे. चांगलं आहे टेम्पल. भारी आहे. फक्त 100 सीट आहे झाला. मुरुगन स्वामी टेम्पलला चढायला सुरुवात केली आहे वैभवनी. इकडं सध्या हे एवढी फरशी एवढी गार नाही ह्यांची. होय प्रज्वल पाय पण ठेवू वाटत नाही एवढं थंड आहे. हा ना. पण सिनरी काय तेजसला एक लय भारी खबर मिळाली आहे. काय ती गाड्या इकडे पण येतात. पण आम्ही 100 पायऱ्या चढून आलो देवासाठी. इकडे पूजा चालली कसली तरी. इकडे फोटोग्राफी वगैरे अलाउड आहे ना? काय ते लिहिलंय बा कन्नडीत लिहिलंय. अन्ना फोटो निकाल सकते ना? नो ना. ओके. फोटो इज नॉट अलाउड बियॉन्ड दिस पॉइंट. सो आपलं ते काम झालंय हे बघा तुम्ही. चलो बाय. पण टी फॅक्टरी मध्ये आलोय. टी फॅक्टरी मध्ये यायला एंट्री फी 20 रुपीज आहे. 20 रुपीज पर पर्सन. खूप चांगल्या पद्धतीने चहाची हिस्ट्री पासन माहिती दिलेली आहे. ओरिजिन पासन काय सांगा मिनटा. ओरिजिन ऑफ टी. पहिलं सीड कुठं लावलेलं? पहिलं सीड ते होतं ते जपान मध्ये. जपान आहे. हा चायनात ओरिजिन झालं. तिकडून चायनात ओरिजिन झालं. बुद्धिस्ट मॉन्कने आपल्या इंडियात नाही आता थोडस पुढं आल्यानंतर इकडं आतमध्ये पूर्ण सगळ्या चायच्या पत्ती आहेत. चायची पत्ती बॉक्स मध्ये बसून पुढं जाते त्या फॅक्टरी पर्यंत. त्यांच्या मिक्सर मध्ये डंप होते सगळ्या. पुढं बघू आता. इकडं सगळी चहाचीच माहिती दिलेली आहे. इकडं मग आता आतमध्ये आल्यावरती हे सगळे चायपत्ती बघू आता पुढचा प्रोसेस. ती मशीन आहे ही जी मशीन थोडक्यात मिक्सर आहे. पूर्ण चायपत्तीला क्रश करतंय. इकडे ही मशीन पूर्ण चायपत्तीला क्रश करते. त्याची पूर्ण पावडर झाली आहे. थोडक्यात चायपत्ती क्रश केल्यानंतर हा हीटर आहे. त्या हीटर मध्ये गरम केली जाते चायपत्ती. इकडनं बघा पूर्ण पावडर झाली. पूर्ण पुढं आल्यावरती चायपत्ती एकदम रेडी फॉर पॅकिंग आहे. ते डायरेक्ट त्यांच्या पोत्यात पडते. आणि पोत्यात नाही लोक मग या चायपत्तीच्या सॅशेमध्ये भरतात. आणि इकडं फ्रीच आहे सगळ्यांना खाली आल्यानंतर. चॉकलेटचं पण असंच आहे. गाईज आम्ही आलो आता परत टोडा बेटा पीकला.
आणि टोडावेटा पीकला येता येता एक लय मस्त एक लय मस्त गंमत झाली आहे ती. आमची एक गाडी आली आणि एक गाडी सोडली नाही. का सांग बरं? 1 मिनिटासाठी आमची गाडी नाही सोडली. टायमिंग क्लोज झाला. आणि हे टोडावेटा जे पीक आहे ना हे तमिळनाडूचं हायएस्ट पीक आहे. आता आम्ही उटी मधून कुन्नूरला चाललोय. त्याच्या आधी इकडं उटी मधल्या मुडीज कॅफे मध्ये आलोय. लय फेमस कॅफे इकडचा. उटीला आल्यावरती इकडं नक्की या. त्यांच्या इकडं भरपूर फजचे भरपूर प्रकार त्यांच्याकडं. ही यांची कॉफी आहे, क्लासिक हॉट चॉकलेट कॉफी आहे. आणि प्राइस तू कुठली घेतली आहे? हेझलनट. भरपूर मस्ट ट्राय कॉफी आहे, खरंच चांगली आहे. तेजस मोका कॉफी कशी लागते तुझी? स्टारबक्सला खरंच लय मोठं नाव आहे. धर मला टेस्ट करू दे. गरम नाही नाहीये पी. मला कळलं लाग्रांचा आतापर्यंत बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा पुण्यातला. तर लेट्स ट्राय दिस. वाटते व्हिडिओ पी. दिस इज द टॉप मोस्ट. ही कोणाला एक नंबर क्लासिक चॉकलेट ट्राय करायची का? क्लासिक चॉकलेट आहे ही आणि ही मोका होती. हा बघ पिऊन. याला द्या. माझा कप आहे, मला परत द्या. बस 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 बस. लय पितोय. खूप मस्त. स्टारबक्सला माग. चलो विलिंग्टन लेकची एंट्री. गेट किती आहे? बारक्या पोरांना 10 आहे, अडल्टला 20. छोटीच लेक आहे तशी, लय मोठी पण नाही आहे. उटी लेक पेक्षा तर छोटीच आहे. खरंच छोटी लेक. फायनली आता वेलिंग्टन लेक ही छोटी लेक आहे बर का. उटी लेक मोठी आहे, ही लेक छोटी आहे. हा मिलिटरी. खूप मेंटेन. मिलिटरी कॉलेज आहे इकडं आणि जवळच मिलिटरी कॉलेज एरिया आहे हा. आणि कोणच नाही, पूर्ण लेक मध्ये फक्त आपणच बोटिंग करणार आहे. प्रायव्हेट लेक बुक केली आहे. श्रेयसने प्रायव्हेट लेक बुक केली आपल्यासाठी. कुठलं पण घेऊ शकतो आपण बोट. बस कोण पाय मारणार आहे? बस नाही मी आमची मोहम्मदवाडी गाडी आहे. प्रज्वलला घ्या रे आपल्यासोबत. एवढं का घाबरतो रे तू पाण्याला? गाडी आता धडकणार आहे. धडकवा गाडी धडकवा. गाडी ड्रायव्हर इकडे मारा गाडी. गडबड झाली. मारा रे यांची गाडी, पलटी करा यांची. मारा पलटी मारा. आता एलिफंट. आपण आता आलोय बंदीपूर टायगर रिझर्व. इकडे सगळी एलिफंट इल्ले म्हणतात ते. पण आमचा गोल पूर्ण होणार आहे आज. आम्हाला एलिफंट दिसणार 100%. आमचं गॉड्स प्लॅन आहे. आमचा 1% होप ठेवली आहे आम्ही. रानडुक्कर दिसलं तरी काय करायचं त्याला? ते जाऊ दे, आपल्याला दिसणार आहे का नाही ते सांग. मॅनिफेस्ट कर. कम ऑन युनिवर्स. नारायण जादू तो केलेला. निदान हत्ती तरी दिसाव दातावाला आहे ना. दातावाला हत्ती स्पेसिफिक. सकाळी 6 वाजताच आम्ही इकडे आलोय. आणि लय थंडी वाजते. टेररिस्ट झालाय आणि शिकारी झालाय शिकारी. फायनली आपली कॅम्पर गाडी आलेली आहे. चला बसा पोरांनो. चालेल इकडनं नाही उघडत. शाळेचा पाणीपुऱ्या. बॉयज कम ऑन सिट. ओके. गौर आहे ते. गौरची माहिती देतोय सध्या आपल्याला. लांब आहे थोडे, आतमध्ये गेले. Do tigers hunt them? Yeah.
Tigers and gaur also. Animals which tiger hunt. So Indian gaur major food and sambar deer, sporting deer, barking deer. Barking deer is also there. Barasinga. Barasinga. Then Barking deer. it's a different dynasty. Different same like a deer family, Okay. but it's a smaller one. And mouse deer in a smaller one. So tiger they eat frogs up to Indian gaur up to elephant calves also. Please silence your mobile phones. Don't use flashlight in doing photography. One more thing, sighting depends on your life. Okay. See there elephant left side. So many elephant is there. Elephant, group of elephants. Big tusker. So it's called tail chest tree. Tail chest tree. Indian tall chest tree. Yeah, like a feather, look like a peacock feather. What are the endemic species in this forest? Chestnut. Yeah, like a feather, look like a peacock feather. What are the endemic species in this forest? Deers, they eat. Yeah. Uncle. इकडे मोठ्या तिच्या मागे एक बेबी एलिफंट आहे आणि बहुत तो लपलाय बरोबर तिच्या पायाच्या खाली. ही हत्ती जी आहे ती फिमेल आहे. हा येड्यात काढ. मी येडा आहे का बघा आता ती पुढं हल्ल्यावर दिसेल तुला. ओ तक 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 त्याची सोंडवरती आली. हाय वाईल्ड बोर रानडुक्कर. पूर्ण जंगलाच्या मधोमधी आहे. इकडं टायगरचा एरिया आहे पूर्ण, त्याच्यामुळे इकडं बिलकुल हरणं नाही, काहीच नाहीये इकडं. सगळे घाबरून पळाल्यात आणि आम्हाला बी घाबरून पळालाय टायगर. आम्हाला बी दिसाना है ना. इकडं एक पण हरिण नाही टायगरचा एरिया असल्यामुळं. आमचे गाईड आहेत. दोन बदकं दिसले फक्त इकडे. Hello to this camera. सर व्हॉट इज युअर नेम? संजू गौडा. संजू गौडा गाईड. आमचा गाईड आहे संजू गौडा. टायगरला कळलं बाकी टायगर 2-3 टायगर आले. एक पण हरिण नाही टायगरचा एरिया असल्यामुळे. Like this forest, attached forest, Nagarole in Bandipur and like Tamil Nadu, Madumalai, Kerala, Wayanadu. It's a 4 forest attached forest. Attached. Totally 5,500 square kilometers. Comes It's under called Nilgiri Biosphere. Nearby Nilgiri Hills is there. That's why called Nilgiri Biosphere. In Nagarole and Kabini, same forest, but two different safari campuses there. Safari area. And here also na Madumalai Tiger Reserve. Madumalai, Tamil Nadu. Tamil Where Nadu. is the highest possibility? Bandipur or Madumalai? Same forest. So if we are trying to visit Oh. next year or in the summer. Bandipur is best. Bandipur is a very big one, 1,020 square kilometers. I think Madumalai in the 400. Okay. You come summer, very good sighting. Summer. This last year, very good sighting here. Daily tiger sighting. Daily. Two leopards that side. काय नाही इकडे लेपर्ड नाही आहे. इकडे डुक्कर बघा फक्त डुक्कर. जाऊ दे पण चांगलं आहे आपलं तसं नशीब. आपल्याला हत्ती दिसला, बेबी एलिफंट दिसला, तस्करवाला हत्ती दिसला जो की लय रेअर आहे. फॅमिली पाहिली हत्तीची. बघ ना एक्सपिरियन्स बघ ना.
हा एक्सपिरियन्स पण काय कमी नाहीये एखाद्या टायगरला बघण्यापेक्षा. एकदम 4x4 आमची गाडी चालली आहे, निश्चित घसरती. उन्हाळ्यात यायला मजा आहे, उन्हाळ्यात नक्कीच उन्हाळ्यात. सर, टेल अस समथिंग अबाउट वीरप्पन इम्पॅक्ट ऑन दिस जंगल. Veerappan's impact on this jungle after his death. I don't know about that Veerappan. Veerappan cast the Madhumala in Bandipur only. So cut the trees, sandalwood trees, some Elephant tusk. Elephant tusk also. Are there any sandalwood trees over here? No, yeah, no, not very here. Sandalwood very come. This shows Come. if there are. Okay, I will show. Definitely. And red sandals are also endemic to the eastern Ghats. Red sandalwood not very here. लेपर्ड हो द्या, लेपर्ड. आमच्या गाईडला आता इथं सांबर दिसलाय आणि त्याच्या आधी इकडे एक मोर पण आहे, मस्तपैकी बसलाय. स्टॉप हिअर. सांबर पण दिसलाय, हे सांबर आहे, सांबर. सांबरापाशी एक मोर पण बसलाय. स्टॉप. हाय सांबर. Sir, please tell us something about sambar. What is on their neck like red? It's called sore patch. Sour patch. Yeah, they don't spit. That's why sore patch is there. Don't So spit. So that spit is coming out of yes, that that's why neck. temperature is He has got some injury on his neck. not injury. It's called sore patch. Sore patch. ह्याला sore patch म्हणतात. Some more about it's called sambar D. That's the India lot this lead and tiger favorite food also. And sambar 280 kgs weight. 280 kgs weight. This is also very less in number. Na? Yeah. Very good number, but not sighting. So very good sighting. 1, 2, 3, 4, 5 numbers there. 5 सांबर. लय भारी व्ह्यू आहे इकडे जंगलामध्ये. व्ह्यू तर लय भारी आहे तिकडं. इकडं ह्या साईडला सांबर आहे, मोर आहे आणि इकडं मस्त ही छोटीशी नदी वाहते. मोर उडून गेला. मस्त सीन होता. इकडं आम्ही आता आलोय. कुठं आलोय आपण? Gopal Swami Temple. गोपाल स्वामी टेम्पल. गोपाल स्वामी टेम्पल इज वन ऑफ द हायेस्ट पीक ऑफ बंडीपुरा. आणि हे गोपाल स्वामी टेम्पलला यायला 60 रुपयाची बस घ्यायला लागते प्रत्येकाला. आणि ती बस डायरेक्ट आपल्याला वरती सोडते, कारण पूर्ण जंगलातनं वरती यायला लागतं याला. आणि एक नंबर जेवण भेटतंय असं. Tiger Reserve मध्ये यायला लागतं. टायगर रिझर्व मधनं यायला लागतं. कधी कधी लोकांना इकडे टायगर पण दिसतो. डोंगरावर आलं. आणि मस्त असा भात खायचा. गरम भात. हे नाही अलाउड. गाड्या अलाउड नाही प्रायव्हेट. आणि प्रायव्हेट गाडी अलाउड नाही. आणि इकडे असली थंडी आहे डेंजर, आणि असला वारं सुटलंय खतरनाक. आता तरी हा आडूस आहे आपल्याला मंदिराचा म्हणून, नाही तर असली थंडी वाजते इकडं घंट्याने. अरे इथं बी वसूल करतोय हे बघ. इथं बी केवढा भात घेतलाय. डबल पोळी घेतली त्यांनी. हा ना. हे घे ना. चला बाकी मंदिर आतमधनं कसं आहे? एक नंबर आहे. काय आतमध्ये कोणाचा अवतार आहे? काय? गोपाल स्वामी महादेवाचा अवतार. कशाचा आहे? कृष्णाचा अवतार आहे का? मला तो गाईड मानला, आपला गाईड मानला की महादेवाचा आहे. काकू होता. काकू काय म्हणलं? अच्छा. मला वाटलं टेपच लावलं. हा का? भारी गात होतं. आणि एकदम प्रॉपर सूर बीर एका मागे वेगवेगळे फुल बालाजीचं वगैरे नाही का. नाही पण मंदिर कसलंय वरती. येतात हत्ती दिसतात, हरण दिसतात. काय टायगर सस्ती सफारी आहे एकदम, ना का 60 रुपयात. खरंच एकदम फल कावेरी सारखे. कंटिन्यू असला कोरा इकडं. अरे आपल्याला आडूस आहे हा मंदिराचा म्हणून, नाही तर पुढं असली हवा डेंजर. माणूस उडून चाललाय, एवढे डेंजर हवा आहे. ताट तर आता आवाज आलाय. बंद करा आता खाऊ दे. बर